तुम्हीच म्हणालात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, पण मराठांना आम्ही आरक्षण देऊ. टांगा पलटी घोडे फरार. एकामेकाची सकाळी तोंड बघून उठून तोंड बघणारी माणसं, सकाळी रामराम करणारी माणसं एकमेकाची दुश्मन झाली आहेत अध्यक्ष महोदय. आणि या ठिकाणी राजकीय बोलायचं, मराठ्यांची माती भडकवायची, ओबीसीची माती भडकवायची, काय तुमची मनशा आहे? मी गेलो, आग नाही लावून आलो. जंग लगी है तलवार को धार लगानी होगी. जो काही निर्णय घ्यायचा असेल तुम्ही घ्या ना. सरकार म्हणून निर्णय घेता की विरोधक म्हणून? अरे खोटं बोला पण रेटून बोला. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भात असेल, त्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात असेल, मी सुद्धा जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी गेलो, नाही गेलो असं नाही. त्यावेळेस त्यांची मराठा समाजाची किंवा जरांगे पाटलांची मागणी ही मराठवाड्यापुरती होती अध्यक्ष महोदय. त्यावेळेस जाऊन भेटलो मी हाकेंच्या आंदोलनस्थळी गेलो. मी तिथे काय बोललो हे सर्व माहिती आपल्या पुढे. खरं तर दोनदा विरोधी पक्षाबरोबर महाराष्ट्रातील सर्व पक्षीय बैठका झाल्या. आम्ही त्यावेळेस आमची भूमिका स्पष्ट केली अध्यक्ष महोदय. म्हणजे आंदोलन पेटलं, उपोषण सुरू झालं, ज्यावेळेस हे सगळे वातावरण आलं त्यावेळेस मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून, शासन म्हणून, उपमुख्यमंत्र्यांनी, तीनही पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला कधी बोलवलं का? कुठल्या चर्चेत सहभागी करून घेतलं का? तुम्ही जे काही लेखी स्वरूपामध्ये दिलं त्याची चर्चा आमच्या बरोबर झाली नाही. तुम्ही ती करायला हवी होती. तुम्ही त्यांना तुम्ही जाऊन उपोषण सोडत असताना तुम्ही स्वतः गेलात. काही ठिकाणी आमचं आंदोलन संपलं, मागण्या मान्य झाल्या म्हणजे म्हणून मराठा समाजाने गुलाल उधळला. याचा अर्थ तुम्ही काहीतरी कमिटमेंट त्यांना केली होती. सगळं झाल्यानंतर तुम्ही 13 तारीख दिली, पहिल्याच्या तारखा गेल्या, 13 तारीख दिली. 13 तारखेचं काय दिलं हे आम्हाला माहित नाही. परत 206चं पाठबळ आहे ना तुम्हाला, गरजच काय आमची? तुम्ही निर्णय घ्या, त्या समाजाच्या मागण्या पूर्ण करा. तुम्हीच म्हणालात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, पण मराठांना आम्ही आरक्षण देऊ. सरकार म्हणून तुमचा अधिकार आहे, तुम्हाला तो घ्यायचा आहे, कॅबिनेट पुढे तुम्हाला जायचं आहे. पण आम्ही गेलो नाही, आम्ही पोहोचू शकत नाही. सगळे सोयरे मी थोडी म्हणलं, सगळे सोयऱ्याचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, आमच्या सहीनं थोडी होणार आहे. जो काही निर्णय घ्यायचा असेल तुम्ही घ्या ना. सरकार म्हणून निर्णय घेता की विरोधक म्हणून? आम्हाला कुठला अधिकार? आम्ही कशाला सांगू? तुम्ही सांगितलं पाहिजे. तुमची भूमिका या सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केली पाहिजे. तुम्ही देणार आहात की नाही देणार आहात? तुमची भूमिका सांगा, त्यावर आम्ही बोलू. पहिले तुमची भूमिका सांगा, तुम्ही काय करणार आहात ते सांगा, ते लोकांना कळू द्या. सभागृह सुरू आहे अध्यक्ष महोदय, म्हणून आमची मागणी आहे हे सार्वभौम सभागृह सुरू असताना या ठिकाणी हे जे पेटलं हे आंदोलन, एक जातात दुसऱ्याला पेटवून येतात. मी गेलो, आग नाही लावून आलो. जंग लगी है तलवार को धार लगानी होगी. हे कोण म्हणलेत? मी म्हणालो? कोण? तुमची काय भूमिका आहे सांगा, मग बोलू. भूमिकाच माहित नाही तर आम्ही काय सांगू? अरे कमाल आहे, भूमिका तर सांगा, मग सहमत की नाही? बैठक का इथे मांडा, इथे सभागृहात मांडा. सभागृह सुरू आहे, मागून लपून छपून बैठका घ्यायच्या आणि मग अंगावर आला विरोधक आठवतो. विरोधक केव्हा आठवतो? अंगावर आल्यावर, गळामध्ये हड्डी बसल्यावर. परवाच्या दिवशी पोटतिडकीनं बोलत होतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक आरक्षणाविषयी बोलावली तर त्यावेळेस का नाही आलात? तुमची तोंड कुणी शिवली होती? तुम्हाला कुणी अडवलं होतं? तुम्हाला कुणी यायला रोखलं? म्हणजे ज्या वेळेस बैठक आहे त्यावेळेस यायचं नाही आणि या ठिकाणी राजकीय बोलायचं, मराठ्यांची माती भडकवायची, ओबीसीची माती भडकवायची, काय तुमची मनशा आहे? का नाही आलात? का नाही आलात बैठकीला? अध्यक्ष महोदय, जर कुणाला आरक्षण द्यायचं असेल तर 50% मर्यादा वाढवा. यांनी का नाही केलं जनगणना? यांनी का नाही वाढवलं? मंत्री महोदय, तुमच्या गळ्यात फसलं होतं म्हणून ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस का बोलावलं नाही आम्हाला? मराठा समाजाचं आंदोलन संपवायचं होतं, ओबीसीचं आंदोलन संपवायचं होतं, त्यावेळेस का आठवण झाली ना आमची? का बोलावलं नाही तुम्ही? आम्ही आलो नसतो सोबत. 4 मंत्री पाठवलेत आणि उपोषण सोडवलं आणि लेखी स्वरूपात दिलं. ते का दिलं लेखी स्वरूपात? विचारलं त्यावेळेस आम्हाला विचारलं असतं, सोबत घेऊन गेले असते, आज हा प्रश्न आला नसता अध्यक्ष महोदय. म्हणून आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय, ही आमची मागणी होती.
करा ना, जनगणना करा, 50% आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि त्या दोन्ही समाजाचं जे आज कलुषित झालेलं मन आहे, अध्यक्ष महोदय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. वाद विकोबाला जातोय. एकामेकाची सकाळी तोंड बघून उठून तोंड बघणारी माणसं, सकाळी रामराम करणारी माणसं एकमेकाची दुश्मन झाली आहेत. अध्यक्ष महोदय, लग्नाला जात नाहीत, शेतीवर जाणं बंद झालंय काही जिल्ह्यामध्ये, काही गावामध्ये. हे फार अति होते अध्यक्ष महोदय. निर्णय आम्ही घेणारच आहोत. तुम्हाला संसदीय कार्यप्रणाली प्रमाणे आणि घेतलं आम्ही 10% आरक्षण दिले मराठा समाजाला. ओबीसी समाजाला धक्का न लावता 10% दिलेले आहे. आता ते मी पुढे आणखी बोलतो ते डिटेलमध्ये काय कोण कोर्टात गेले ते. पण संसदीय कार्यप्रणाली प्रमाणे आम्ही विरोधकांचंही मनोगत जाणून घेणं, त्यांचं मत जाणून घेणं, कारण आपण वेगवेगळ्या वेळे वेगवेगळी भूमिका घेता. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणता, मग ओबीसी मधून मिळालं पाहिजे का वेगळं मिळालं पाहिजे. या सगळ्या मिटिंगला बैठकीला आपण आला नाहीत आणि खरं म्हणजे आम्ही परंपरा पाळणारे आहोत म्हणून आपल्याला बैठकीला बोलवलं. अरे मला तर त्या दिवशी बाळासाहेब थोरात भेटले, मला म्हणाले बाबांना पत्र द्या. त्यांनी लेखी पत्र दिलं, लगेच बाबांनाही पत्र आम्ही दिलं आणि आम्ही आपली वाट बघत बसलो तिकडे. नंतर कुठून काय तुम्हाला मेसेज आला, कुठून फोन आला कोणाचा, सगळे गायब. टांगा पलटी घोडे फरार. हा नव्हती अपेक्षा. हा हे नव्हतं आम्हाला. नाही आणि म्हणाले, तुम्ही म्हणालात मराठा आंदोलकांना सांगता जाऊन एकदम विरोधी भूमिका, मग ओबीसी आंदोलनाकडे जाऊन त्या ठिकाणी त्यांना वेगळं सांगता. म्हणून आपल्या सगळ्यांची भूमिका जी आहे, ही भूमिका जी आहे ना, एका पेजवर आली पाहिजे. तुम्ही मगाशी म्हणाला ना, नाही तुम्ही मगाशी म्हणाला, अरे आम्हाला बैठकीला का नाही नेलं, बैठकीला का नाही नेलं. अरे बाबा, गुलाल उधळला, सगळं झालं, बैठकीला का नाही नेलं, एवढा राग का धरता तुम्ही. तुम्हाला बैठकीला, प्रत्येक बैठकीला विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही बोलवतो विजयराव. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, बघा तुमच्या भूमिका, तुम्ही वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, म्हणजे चित भी मेरी पट भी मेरा, असं विजयराव एकदम भारी काम तुम्ही करू नका. काय असतं याच्यामध्ये, खोटं लपत नाही. आणि म्हणून यामध्ये घेऊ ना विजयराव, तुमच्या बरंच तुम्ही बोललात मगाशी, काय काय खोटं बोललात सगळं. अरे खोटं बोला पण रेटून बोला.